मी कुठं आहे हे तुम्हाला आतापर्यंत कळालं असेल. पाठीमागचा किल्ला बघून मी आग्र्यामध्ये आहे आणि आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आग्र्यातील त्यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरलेली आहे. आग्र्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या औद्याचा माणूस पाठवला नाही. त्या ठिकाणी राजा रामसिंग यांना त्या ठिकाणी पाठवलं आणि औरंगजेबाचा एक अधिकारी त्या ठिकाणी पाठवला. पहिला अपमान छत्रपतींचा त्या ठिकाणी झाला. 12 मे 1666 50वा वाढदिवस होता औरंगजेबाचा आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यात आलं होतं. त्या ठिकाणी काय झालं काय नाही हे मी खास त्या ठिकाणी औरंगजेबाच्या दिवाने आम मध्ये जाऊन तुम्हाला सांगणार आहे. आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करूया. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांच्याकडे बुद्धी, चातुर्य, धैर्य आणि गनिमी कावा हे प्रमुख अस्त्र होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या तिन्ही गोष्टीचा अवलंब आग्र्याच्या सुटकेसाठी वापर त्यांनी केला. त्या ठिकाणी त्यांनी बुद्धी, चातुर्य वापरलं. अनेक अफवा स्वतः तयार करून आग्र्यात पसरवल्या. त्यानंतर धैर्य त्यांनी दाखवलं. आनंदी राहण्याचं त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित नाटक केलं जेणेकरून औरंगजेबाला कुठलाही संशय येऊ नये. आणि त्यानंतर गनिमी कावा करून ते या ठिकाणावर निसटले. आणि आता आलो मी औरंगजेबाच्या दरबारात. या ठिकाणी औरंगजेब आपला 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बसलेला होता. 12 मे 1666 आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आले. त्यानंतर काय झालं हे आता ऐका. त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा केला जात होता आणि या दरबारामध्ये देशातील विदेशातील अनेक राजे या ठिकाणी सन्मानाने बोलवण्यात आले होते. आणि या दरबारामध्ये त्यांना व्यवस्थितपणे मान देऊन सगळीकडे त्यांच्या हुद्द्यानुसार बसवण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणाहून वर आले आणि थेट या ठिकाणाहून चालत आले. छोटे शंभू राजेसुद्धा होते आणि या ठिकाणाहून उभा राहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या ठिकाणी आले आणि या ठिकाणाहून औरंगजेबाला त्यांनी जो काही राजशिष्टाचार होता त्याचं पालन केलं आणि 3दा त्यांनी नमस्कार केला. मात्र या ठिकाणी दुसरा अपमान महाराजांचा झाला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे औरंगजेबाने दुर्लक्ष केलं. हा त्यांचा दुसरा अपमान या ठिकाणी झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी उभं ठेवण्यात आलं आणि त्यानंतर औरंगजेबाने एका त्यांच्या व्यक्तीला बोलून त्यांच्या कानात काहीतरी कुजबूज केली. तो व्यक्ती खाली आला आणि त्या ठिकाणी रामसिंह, मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह यांच्यासोबत महाराज या ठिकाणाहून निघाले. त्यांना या ठिकाणाहून तिकडे पलीकडे पाठीमागे 5000च्या मनसबदारांच्या रांगेमध्ये उभं केलं. त्यांच्या पाठीमागे थोडंसं मागे तिथून छत्रपतींना औरंगजेब दिसत नव्हता. मात्र त्या ठिकाणी महाराजांचा तिसरा अपमान झाला. कारण छत्रपती शिवाजी महाराज 5000 मनसबदाराच्या रांगेत उभं करणं हा अपमान छत्रपती शिवाजींना खूप झोंबला. त्यांनी या दरबाराचा राजशिष्टाचार किंवा या ठिकाणचे नियम न मानता त्यांनी त्या ठिकाणी राग, संताप व्यक्त केला. जयसिंगराजे यांचा मुलगा रामसिंग यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र शिवाजी महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि ते एका बाजूला जाऊन उभे राहिले. औरंगजेबाचं त्याकडे लक्ष गेल्यानंतर त्यांनी विचारलं की काय तिथं गोंधळ झालेला. त्यावेळेस रामसिंग या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की जंगल का शेर है,
उसको म्हणजे जंगलचा तो राजा आहे त्याला इथला उन्हाळा जो आहे सहन होत नाही. मग त्यानंतर औरंगजेबाने सांगितलं की त्यांना बाजूच्या खोलीमध्ये ने आणि गुलाबजल त्यांच्यात शिंपडा. तर बाजूच्या या ठिकाणी खोलीमध्ये त्यांना नेऊन त्यांच्यावर गुलाबजल महाराजांवर शिंपडलं आणि त्या ठिकाणाहून महाराजांना रामसिंग यांचा पाडाव ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यासाठी म्हणजे तिकडे जाण्याची परवानगी औरंगजेबाने दिली. याच ठिकाणी औरंगजेबाने पहिली आगळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना रामसिंग यांच्या पाडावातच नजरकैदेत. त्यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे माहीत होतं की औरंगजेब हा कुटील आहे, कपटी आहे, तो आपला घात करू शकतो. याचसाठी त्यांनी जिजाऊंच्या हाती पूर्ण राज्यकारभाराची सूत्र सोपवली आणि त्यानंतर औरंगजेबाला भेटायला आले. ज्यावेळेस त्यांना नजरकैदेत ठेवलं त्याच वेळेस महाराजांना कळून चुकलं होतं की या ठिकाणी आपला घात होऊ शकतो. औरंगजेबाने त्यानंतर त्यांना काबूलच्या स्वारीवर जाण्यासाठी सांगितलं आणि औरंगजेबाचा तो प्लान होता की काबूलच्या स्वारीवर गेल्यानंतर महाराजांचा तिथंच घात करतात. महाराज एवढ्या मोकळ्या मनाने आले होते. महाराज ज्यावेळेस औरंगजेबाला भेटले त्यांनी 2000 सोन्याच्या मोहरा दिल्या, 6000 मोहरा ओवाळण्यासाठी त्या ठिकाणी दिल्या. मात्र औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमी हुद्द्याच्या लोकांना या ठिकाणचा दरबारातला पोशाख दिला, मात्र छत्रपती शिवाजींना तो पोशाख दिला नाही. हा सुद्धा छत्रपतींचा या ठिकाणी अपमान झाला. या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग छत्रपती इथून बाहेर गेले. त्या ठिकाणी जसं मी आधी सांगितलं आहे, बुद्धिचातुर्य, धैर्य आणि गनिमी-कावा याचा सुरेख या ठिकाणी वापर करून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणाहून निघाले आणि सुखरूप आपल्या स्वराज्यामध्ये पोहोचले. इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं इथला अपमान महाराजांना असा झोंबला की त्यांनी अगदी जोमाने बाहेर गेल्यानंतर स्वराज्याची स्थापना केली, स्वतःचा राज्याभिषेक केला आणि एक स्वतंत्र अस्तित्व उभं केलं. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, 11.